नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली रिक्वेस्ट होती की प्रथम आणि द्वितीय वर्षानंतर जनरली अभ्यासक्रम आणि कॉलेज कोर्स आणि कॉलेज बदलाची काय प्रोसेस आहे, कधी ती प्रोसेस होती, त्याचे काय नियम असतील, थोडक्यात माहिती मराठीतून देण्याची रिक्वेस्ट केली गेली होती. हिंदीतनं आपलं जे दुसरं चॅनल आहे ॲडमिशनवाला, त्याच्यावरती हिंदीतनं मी ऑलरेडी ही माहिती दिलेली आहे. आता आपण मराठीतनं ही माहिती बघूया. आणि स्पेशल डिप्लोमाच्या आस्पेक्टने डिप्लोमा स्टुडंटसाठी ही माहिती आपण बनवली आहे. तर चला व्हिडिओमध्ये करू सुरुवात आणि बघूया की पहिल्या आणि दुसऱ्या वर्षानंतर तुम्हाला कॉलेज आणि कोर्स बदलायचा असेल त्याची काय प्रोसेस असेल आणि त्याचे काय नियम असतील, त्याच्यात आपल्याला काय काय त्याची प्रोसेसचा फ्लो कसा असेल, कधी ॲप्लिकेशन करायचं, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की अभ्यासक्रम कॉलेज बदलायला आपण कधी, म्हणजे तुम्ही कधी अभ्यासक्रम आणि कॉलेज बदलू शकता. तर जनरली फर्स्ट इयर नंतर तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं की तुम्ही तुमचा कोर्स म्हणण्यापेक्षा आपल्याला ब्रँच म्हणून आहे, इंजिनिअरिंगवाले स्टुडंट त्यांची ब्रँच हे बदलू शकतात. बाकीचे काही कोर्स त्यांना ब्रँच नसते, जर ते कोर्स बदलायचा प्रश्न नाही, ते कॉलेज बदलू शकतात. परंतु इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत, म्हणजे डिप्लोमा जे करत आहेत पॉलिटेक्निकचे, ते विद्यार्थी त्यांची ब्रँच ही बदलू शकतात फर्स्ट इयरनंतर. सेकंड इयरनंतर तुम्ही कॉलेज बदलू शकता, पण तुम्हाला ब्रँच बदलता येत नाही, कारण तुम्ही ती ब्रँच ऑलरेडी शिकायला सुरुवात केली असते. एक वर्ष तुम्ही तिथे शिकतात, पहिलं वर्ष जरी कॉमन असलं तरी दुसऱ्या वर्षी तुम्ही शिकता, म्हणून तुम्हाला कोर्स बदलत नाही, पण तुम्ही कॉलेज दुसऱ्या वर्षानंतर बदलू शकता. दोन्ही वर्षाच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपण बघूया, जवळजवळ सिमिलर आहेत. पण तो फर्स्ट इयरनंतर जास्त मुलं कॉलेज किंवा ब्रँच बदलतात, त्याच्यावरती आपण जास्त फोकस करूयात. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरनंतर कोर्स कॉलेज बदलण्याचे काय थोडक्यात नियम आहेत, पण थोडक्यात समजून घ्या. डिटेल तुम्ही रूल नंबर 16 जर वाचला तुमच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील, त्यात काही अडचण येणार नाही. आपण वरती बघूयात की जे मेन रूल्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं की पहिलं वर्ष किंवा तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर पहिलं आणि दुसरं सेमिस्टर हे पूर्ण झालेलं असावं, म्हणजे तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर एखादा तुमचा बॅक, म्हणजे एक बॅक असेल तरी चालतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की बरेच कॉलेजेस तुम्हाला पूर्ण तुम्ही पास असल्याशिवाय ट्रान्सफर देत नाही. एखादा बॅक असेल तर जनरली तुम्हाला ट्रान्सफर तुम्ही इलिजिबल आहात, पण अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे की तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट पाहिजे. दुसरा एक नियम असा आहे की विद्यार्थी एकदा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात तुम्ही जर ॲडमिशन घेतलं, म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं किंवा डायरेक्ट सेकंड इयरने तुम्ही ॲडमिशन घेतलं, तर लगेच त्याच वर्षात तुम्हाला कॉलेज किंवा कोर्स बदलता येत नाही. तुम्हाला म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट इयर कंप्लीट करायला लागणार त्या कॉलेजमध्ये, मग दुसऱ्या वर्षात तुम्ही कॉलेज किंवा कोर्स बदलू शकता. तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला एखाद्या कॉलेजमध्ये आला तर एक वर्ष तुमचं झालं, तर थर्ड इयरमध्ये तुम्ही कॉलेज बदलू शकाल. त्याची वेगळी प्रोसेस आपण बघूया असते पुढे. त्याच्यानंतर तुम्हाला या जनरली प्रोसेससाठी तुम्हाला दोन्ही कॉलेजच्या, म्हणजे जिथे जायचं आहे त्या कॉलेज आणि जिथून तुम्ही जाणार आहात त्या दोन्ही कॉलेजेसचे NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. दोन्ही कॉलेजला काही हरकत नसावी तुम्ही इकडून तिकडे जाण्यास. ते NOC डॉक्युमेंट तुम्हाला लागतं, ते तुम्हाला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचं जे रिजनल ऑफिस असेल तुमच्या विभागातलं, तिथे तुम्हाला द्यायला लागतं आणि त्यांच्या परवानगीनेच तुम्हाला ट्रान्सफर करायला लागतं. म्हणजे असं की तुम्हाला जे तुमचं रिजनल ऑफिस आहे DT, ते थर्ड पार्टी आहेत, ते मिडलवेअर आहेत, ज्यांच्या थ्रूच तुम्हाला ट्रान्सफर करायला लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सुपरन्युमेररी कोटामध्ये जे ॲडमिशन झालेली मुलं आहेत, जसं की सुपरन्युमेररी कोटा म्हणजे की तुमचा जो इंटेक ठरवलेला असतो, म्हणजे एखाद्या ब्रँचला समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला एखाद्या कॉलेजमध्ये 60 जागा असतील, तर काही सीट ज्या 60पेक्षा जास्त ते भरत असतात, जसं की EWSचे 10% जागा ओव्हर अँड अबव आहेत. तुम्ही जर TFWमधून जर ॲडमिशन घेतलं तर त्या जागा जास्तीच्या जागा आहेत, आणि अशा जागेवर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या वर्षानंतर कॉलेज किंवा ब्रँच बदलता येत नाही. तुम्हाला तुमचं पूर्ण कोर्स त्याच कॉलेजमध्ये त्याच ब्रँचमध्ये करायला लागतो, हेही तुम्ही ध्यानात घ्यायला हवं. तर चला आपण पुढे बघूया की कोर्स कॉलेज बदलणे नेमकी पद्धत काय असणार आहे, तुम्हाला काय काय करायला. कारण मुलांच्या मनामध्ये प्रश्न हाच असतो की मी नेमकी प्रोसेस कधी स्टार्ट करायची आणि कशी स्टार्ट करायची. सगळ्यात मी तुम्हाला सांगेल की पहिली त्याची जी पायरी आहे ती आहे की तुमचा पहिल्या वर्षाचा निकाल आलेला पाहिजे. मित्रांनो, जनरली डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन तुमचं रिजनल ऑफिस जे असेल त्याला आपण RO पण म्हणतो, रिजनल ऑफिस DT, जनरली DT तुम्ही म्हणत असतात, तर त्यांचं जे ऑफिस असतं ते एक स्पेसिफिक एक टाईम पिरियड तुम्हाला देतात की या टायमापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करा ट्रान्सफरसाठी. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असते, पण तोपर्यंत तुमच्या डिप्लोमाचा रिझल्ट आलेला असावा. जनरली MSBTचा रिझल्ट आल्यानंतरच प्रोसेस सुरू होते, परंतु बरेच जे काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत असं होऊ नये की त्यांचा जर तुमचा रिझल्ट आला नाही तर तुम्हाला ट्रान्सफर भेटणार नाही, किंवा बाकीचे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत आणि जे ट्रान्सफर घेऊ इच्छितात महाराष्ट्रामध्ये किंवा इथल्या कॉलेजेसमध्ये, जे की इलिजिबिलिटीनुसार ते जर इलिजिबल असतील, तर त्यांचा पहिल्या कॉलेजचा रिझल्ट लागलेला असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर ते ही संधी गमावतात.
दुसरं आहे की पहिले इंटरनल ब्रँच ट्रान्सफर होत असतं, म्हणजे पहिल्या वर्षानंतर समजा पहिल्या एखाद्या ब्रँचला 60 जागा आहेत आणि 60 जागेमधून जे मुलं आले नाहीत, ॲडमिशन घेतलं नाही त्याने किंवा सोडलं ॲडमिशन, अशा जर 2-3 जागा त्यांच्या राहिलेल्या असतील, त्या जागा ज्या असतात त्या ट्रान्सफरनी भरल्या जातात. म्हणजे 60 जागा जर भरल्या नाही एखाद्या कॉलेजमधल्या, 55 जागा भरल्या, तर 5 जागा ते इंटरनल ट्रान्सफर करून भरू शकतात. म्हणजे एखाद्या ब्रँचला कॉम्प्युटरला जर जागा 5 असतील तर इतर मुलं तिथं ट्रान्सफर होऊ शकतात. पहिलं इंटरनल ट्रान्सफर जनरली होत असतं, म्हणजे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रँच चेंजची संधी उपलब्ध होत असते. तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला तिथं रिझल्ट लागल्यानंतर, जनरली प्रोसेस कधी सुरू होणार, तर रिझल्ट लागल्या तुम्हाला कॉलेजला कॉन्टॅक्ट करायला लागेल की रिझल्ट आला आहे, मला इतके मार्क्स आहेत, जर वेकन्सी असेल काय ॲप्लिकेशनची प्रोसेस आपली असणार आहे आणि तुम्हाला त्या प्रकारे पहिल्यांदा इंटरनल ट्रान्सफरसाठी ॲप्लिकेशन करायला लागेल. इतर कॉलेजमध्ये तुम्हाला जर ट्रान्सफर होऊन जायचं असेल तर तिथं ब्रँच अवेलेबल आहे का आणि जागा आहे का सगळ्यात पहिल्यांदा, कारण वेकन्सी असल्याशिवाय तुम्हाला ट्रान्सफर भेटणार नाही. कारण ही जी ट्रान्सफर होती विदिन इनटेक असते, म्हणजे जर 60 जागा असतील तुमच्या कॉलेजला एखाद्या, तर त्या 60 जागा कंप्लीट करण्यासाठीच फक्त ट्रान्सफर होऊ शकतं, ओव्हर अँड अबाउट ट्रान्सफर होत नाही. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा तुमचं टार्गेट कॉलेज आणि ब्रँच ही शोधायला लागेल. जर त्या कॉलेजने हो म्हणाले, जागा त्यांच्याकडे आहे, आपल्याला ते ट्रान्सफर देऊ शकतात, तर त्यांच्याकडनं तुम्हाला NOC घ्यायची आहे. जिथून तुम्ही चालला आहेत, म्हणजे जिथं तुम्ही सध्या शिकत आहेत त्यांच्याकडनंही तुम्हाला NOC घेणं अनिवार्य आहे. आणि मग त्या दोन्ही NOC घेऊन तुम्हाला तुमचं जे विभागीय कार्यालय आहे, तंत्रशिक्षण कार्यालय, ज्यांना आपण RO म्हणतो किंवा जॉईंट DT म्हणतो, जॉईंट DTमध्ये तुम्हाला ते ॲप्लिकेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन सादर करायला लागतं. मागच्या वर्षी ऑनलाईन ॲप्लिकेशन घेतले होते, यावर्षी मला असं वाटतं की ऑनलाईन ॲप्लिकेशन घेतील. तुमचा रिझल्ट आला की प्रोसेस सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटच्या कनेक्टमध्ये राहायला हवं. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या इन्स्टिट्यूटली तुम्हाला संपर्क ठेवायला हवा. बॅकग्राऊंडला काही आवाज आला तर त्याच्यासाठी मी क्षमा मागतो. दुसरं आहे की मग एकदा तुम्ही तिथं तुमचा क्लेम केला विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाला की त्यांच्याकडनं तुम्हाला ॲडमिशन ट्रान्सफरची ऑर्डर घ्यायची. जिथं तुम्ही ट्रान्सफर केलं त्या कॉलेजला जाऊन ती ऑर्डर आणि फीज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रोसेस जनरली अशी जनरलाइज प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे. या प्रोसेसमध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आपण त्यांचं समाधान करू. दुसरं आहे की तुम्ही म्हणाल की सेकंड इयरनंतर कोर्स आणि कॉलेज बदलायची काय प्रोसेस आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू शकतो की सेकंड इयरनंतर कोर्स बदलता येणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी कोर्स शिकलात. सेकंड इयरला तुम्ही तुमच्या कोर्सला प्रवेश केला आहे. फर्स्ट इयर कॉमन असतं, फर्स्ट इयरनंतर तुम्ही ब्रँच बदलू शकता, परंतु तुम्ही एकदा ब्रँचचे सब्जेक्ट ब्रँच शिकलात की पुढे परत ब्रँच बदलणं शक्य नाही. परंतु तुम्ही कॉलेज बदलू शकता. कॉलेज बदलण्यासाठी तुम्हाला सेकंड इयरनंतर कॉलेज बदलण्यासाठी ठोस कारण द्यायला लागेल. तुम्ही कॉलेज का बदलत आहात. थोडीशी प्रोसेस थोडी अवघड असते, शक्यतो लवकर तुम्हाला ट्रान्सफर भेटत नाही. काहीतरी व्हॅलिड रिझन असेल, मेडिकल रिझन असेल, अशा रिझनमध्येच तुम्हाला जनरली सेकंड इयरनंतर ट्रान्सफर मिळते. तीही प्रोसेस तशीच आहे. तुम्हाला त्या कॉलेजचं NOC आणि दोन्ही कॉलेजचे NOC आणि तुम्हाला जॉईंट डायरेक्टरकडे किंवा डायरेक्टर मुंबई यांच्याकडे जायला लागू शकतं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला ट्रान्सफर ऑर्डर घ्यायला लागू शकते. आणि दुसरं असं की बऱ्याच वेळेस, म्हणजे हे मी डिप्लोमासाठीच नाही जनरल सांगतोय की बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जर 3 वर्षाचा कोर्स असेल आणि सेकंड इयरनंतर जर तुम्ही ट्रान्सफर घेताय तर बऱ्याच वेळेस तुमचं बोर्ड बदललं, युनिव्हर्सिटी बदलली, कॉलेज बदलली तर तुम्हाला फक्त पास क्लास दिला जातो. म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन हे दिलं जात नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त पास क्लास दिला जातो. तर ही गोष्ट विद्यार्थ्यांनी एकदा सेकंड इयरनंतर कॉलेज बदलताना जर विचारात घ्यावी किंवा समोरच्या जिथं तुम्ही जाणार आहात त्यांना त्यांच्या एक्झाम पॅटर्नविषयी किंवा त्यांचे जे नियम असतात इलिजिबिलिटीचे किंवा पदवी प्रदान करण्याचे किंवा डिप्लोमाचं तुमचं सर्टिफिकेट प्रदान करण्याचे, त्या नियमात ही गोष्ट बसते का एकदा कन्फर्म करावी आणि मगच ट्रान्सफर घ्यावी. थोडक्यात आपण बघूया की कुणाला कुठे जाता येतं. म्हणजे हा एक मुलांच्या मनात प्रश्न असतो की मला कोणत्या कॉलेजमध्ये बदलून जाता येईल. तर त्यांनी ह्यावेळेस व्यवस्थित चार्ट तुमच्यासाठी दिलेला आहे. जर तुम्ही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये असाल, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण ते ऑटोनॉमस असेल, तर तुम्ही कुठेही ट्रान्सफर होऊ शकता. म्हणजे तुम्ही ऑटोनॉमस गव्हर्नमेंटमध्ये होऊ शकतात, गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये होऊ शकतात, अनएडेडमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात किंवा नॉन ऑटोनॉमस म्हणजे ऑटोनॉमस टू नॉन ऑटोनॉमस ट्रान्सफर इझिली शक्य आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जर असाल तर तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये ट्रान्सफर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही जर ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अनुदानित कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त अनुदानित गव्हर्नमेंट अनुदानित किंवा अनएडेड या 2 कॉलेजेसमध्ये, मग ऑटोनॉमस असो किंवा नॉन ऑटोनॉमस असो, तर तिथं तुम्हाला जायला मिळेल. पण तुम्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ट्रान्सफर घेऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ऑटोनॉमस अनएडेड कॉलेजमध्ये असाल, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज ज्यांना आपण म्हणतो किंवा विना अनुदानित कॉलेजेस म्हणतो, अशा ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही फक्त
अनएडेड कॉलेजमध्येच तुम्ही म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्येच तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता. मग तुम्ही ते ऑटोनॉमस असेल किंवा नॉन ऑटोनॉमस असेल दोन्हीमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ऑटोनॉमस टू नॉन ऑटोनॉमस जाणं सोपं आहे, तुम्ही जाऊ शकता. परंतु नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस जाता येत नाही. म्हणजे तुम्ही जर नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजला असाल तर तुम्ही फक्त नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट इथे जाऊ शकता. परंतु नॉन ऑटोनॉमसमधून ऑटोनॉमस गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जाऊ शकणार नाहीत. तुम्ही फक्त नॉन ऑटोनॉमस टू नॉन ऑटोनॉमस ट्रान्सफर तुमची होऊ शकते. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. जर तुम्ही नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे ज्यांना अनुदान दिलं जातं अशा अनुदानित कॉलेजमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जाता येणार आणि तुम्हाला फक्त ॲडेड जे कॉलेज म्हणजे जे अनुदानित कॉलेज आहेत नॉन ऑटोनॉमस अशा कॉलेजमध्ये आणि अनएडेडमध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला जाता येईल. परंतु तुम्हाला ऑटोनॉमसमध्ये जाता येणार नाही किंवा गव्हर्नमेंटमध्ये जाता येणार नाही. जर तुम्ही नॉन ऑटोनॉमस अनएडेड कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथून फक्त आणि फक्त नॉन ऑटोनॉमस अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्येच फक्त जाता येतं. म्हणजे तुम्ही अनएडेड कॉलेजमध्ये शिकत असाल नॉन ऑटोनॉमसमध्ये तर तुम्हाला फक्त आणि फक्त इथंच जाता येतं. म्हणजे अनएडेड कॉलेजेसमध्ये जाता येतं तेही नॉन ऑटोनॉमसमध्ये. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस ट्रान्सफर होत नाही. तुम्ही जर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असाल तर इझिली तुम्ही नॉन ऑटोनॉमसमध्ये ट्रान्सफर होऊ शकता. हा चार्टही तुम्ही लक्षात घ्यायला हवं. ह्याच्याबद्दलही तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. काही जे मुलांचे फ्रिक्वेंट क्वेश्चन्स असतात तेही आपण इथे विचारत घेऊया. म्हणजे तुम्हाला कमेंट्समध्ये विचारून परत उत्तर देण्याची आवश्यकता पडू नये. जे कॉमन क्वेश्चन्स आहेत ते आपण शेवटी घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की पहिल्या कॉलेजच्या फीजचं काय. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की बऱ्याच वेळेस आता मला माहीत नाही डिप्लोमाला ही किती वेळ येतो, पण इंजिनिअरिंग जर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचं बघितलं म्हणजे बीचं जर बघितलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की सेकंडरीची तुम्ही फी भरता, तुमचं बरेच थोडासा अभ्यासक्रम पण पुढे जातो, नंतर फर्स्ट इयरचा रिझल्ट आणि नंतर इंटरनल आणि आउटर ट्रान्सफर होतं आणि मग त्यावेळेस पहिली भरलेली फीज तुम्हाला रिटर्न मिळते का हा एक प्रश्न असतो. बरेच कॉलेजेस देतात, बरेच कॉलेजेस देत नाही. जर तुम्ही तुमची वेकन्सी जर कॉलेजनी भरू शकले म्हणजे तुम्ही गेल्यानं होणारी जर वेकन्सी जी आहे ती जर त्यांना डायरेक्ट सेकंड इयरमधून भरली तर तुम्हाला फीज द्यायला हरकत नाही, फीस जनरली द्यावी. पण तुमच्या कॉलेजला तुम्ही ही गोष्ट विचारून घ्यायला हवी. ते कॉलेज वाईज डिफरंट असू शकतं किंवा तुम्ही ॲडमिशन कॅन्सल कधी करता, NOC कधी घेता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. दुसरं असं की फीजमधील सवलत. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की त्यांना फ्रीशिप स्कॉलरशिपची सवलत मिळत असते, कॅटेगरीमध्ये ॲडमिशन झालेलं असतं आणि मग अशा प्रवर्गातून ॲडमिशन मिळायला जी फीची सवलत मिळते ती कायम राहील का. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो आणि तो व्हॅलिड क्वेश्चन आहे. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की जनरली ही सवलत तशीच राहते. फक्त तुम्ही एक काळजी घ्या, ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे जे RO ऑफिस आहे, जे विभागीय कार्यालय आहे, जे जॉईंट डायरेक्टर आहेत तुमचे, जे तुम्हाला ट्रान्सफर ऑर्डर इश्यू करतील, ज्यांच्याकडे तुम्ही ट्रान्सफर ऑर्डरसाठी प्रस्ताव पाठवता त्यांना ज्यावेळेस ते ट्रान्सफर ऑर्डर इश्यू करतात तर त्यावेळेस एक वाक्य त्यांनी लिहिलेलं असतं की जी तुमची मागच्या कॉलेजमध्ये जी फ्रीशिप स्कॉलरशिपची सवलत चालू असते ती पुढे चालू ठेवण्यात येईल. हे वाक्य त्याच्यामध्ये आहे का एकदा बघून घ्या, तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे जनरली फ्रीशिप स्कॉलरशिपची सवलत आहे ती पुढच्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर होऊन गेल्यानंतर मिळत राहते. तरीही एकदा तुमच्या कॉलेजला तुम्ही ही गोष्ट कन्फर्म करा. दुसरं असं की ट्रान्सफर फॉर्म ऑनलाईन असेल की ऑफलाईन. यावर्षी पुरतं जर बोलायचं झालं, मागच्या वर्षी ऑनलाईन घेतले होते, याही वर्षी परिस्थिती फार काही बदललेली नाही, त्याच्यामुळे याही वर्षी ऑनलाईन फॉर्म घेण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशन आल्यास मी तुम्हाला त्याची म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर जनरली ऑनलाईन फॉर्म असेल, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे, त्याच्यात NOC वगैरे अपलोड करायला लागेल, प्रस्ताव द्यायला लागेल. पूर्वी कसं होतं जर ऑनलाईन नसेल आणि ऑफलाईन असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला कॉलेजला संपर्क करायला लागेल, कॉलेजकडनं NOC घ्यायला लागेल, कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ट्रान्सफर होऊन जायचे त्या कॉलेजमध्येच तुम्हाला प्रस्ताव द्यायला लागेल. ते कॉलेजवाले घेऊन जातील प्रस्ताव जॉईंट डायरेक्टरकडे आणि तिथनं ते ट्रान्सफर आपली करून आणतील. ऑनलाईन असेल तर तुमचा डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून जॉईंट डायरेक्टरकडे तो फॉर्म जाईल, कॉलेजवाले तो पाठवतील. जशी प्रोसेस असेल तशी तुम्हाला मी कळवण्याचा प्रयत्न करेल, पण जनरली ऑनलाईन असेल. आता दुसरा एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना सतावतं की कॉलेजनं NOC नाकारली तर. बऱ्याच वेळेस असं होतं की कॉलेज सोडत नाही तुम्हाला. अशाही घटना बऱ्याच घडतात की कॉलेज सोडत नाही तुम्हाला. तर अशा वेळेस काय करा, तर तुम्ही ह्यावेळेस काही करू शकत नाही. तुमच्याकडे जर दोन्ही NOC नसतील म्हणजे जिथे जायचं त्यांची NOC, जे तुम्हाला सोडणार आहेत त्यांची NOC नसेल तर तुम्हाला ट्रान्सफर मिळणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडं दोन्ही NOC असणं आवश्यक आहे. दुसरा की ट्रान्सफरची प्रोसेस कधी सुरू होते. आपण पहिल्यांदा डिस्कस केलं, तुमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट आला
की लगेच जनरली इंटरनल ट्रान्सफर आणि आउटर ट्रान्सफरची प्रोसेस सुरू होते. विशिष्ट कालावधी तुम्हाला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडून दिला जातो. त्या काळामध्ये तुम्हाला फॉर्म तिथे सबमिट करायचे असतात. त्याच्यानंतर विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला तुमची ट्रान्सफर ऑर्डर मिळून जाते. आता हा झाला विषय आपला ट्रान्सफरचा. या पूर्ण विषयामध्ये तुमच्या मनात काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, आपण अधिक माहिती जोडण्याचा प्रयत्न करू. ह्याच्या व्यतिरिक्त काही एखादी इन्फॉर्मेशन स्टुडंटकडे असेल ती तुम्ही शेअर करू इच्छित असाल तर आपण कमेंट्समध्ये लिहा. आपण ती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करूया, ज्याने विद्यार्थ्यांना ट्रबल होणार नाही. आपल्या व्हिडिओचा, आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना मदत व्हावी. थांबूया, ते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.